बीडचे सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवीला आता वैभवीचा जबाब नोंदवण्यात आलाय। माझं काही बरं वाईट झाल्यास आई आणि विराजची काळजी घे, पप्पाचं अपहरणाआधीचं वाक्य असल्याचं सुद्धा आता समोर आलंय। वैभवी देशमुखनं जबाबात संतोष देशमुखांचं अपहरणाआधीचं वाक्य आता समोर येतंय। विष्णू चाटेनं कॉल करून पप्पांना धमकावलं होतं। वैभवी देशमुखांच्या जबाबात आता ही नोंद समोर आली आहे। अपहरणाआधी पप्पांना वाल्मिकचे लोक वारंवार जीवे मारण्याची धमकी देत होते। छोट्या गोष्टीवरून जीवावर का उठता, पप्पाचा फोनवरील संवाद सुद्धा वैभवीच्या जबाबात समोर आला। पप्पा तुम्ही गावासाठी लोकांसाठी लढताय, घाबरू नका असा धीर दिला होता असं सुद्धा वैभवीने म्हटल्याचं आता समोर आलं। तर वैभवीच्या या जबाबात नेमकं काय आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिक्षणासाठी मी माझ्या आई आणि भावासोबत लातूरला राहायचे, त्यामुळे माझे पप्पा नेहमीच आम्हाला भेटण्यासाठी मस्साजोगवरून लातूरला यायचे। 7 डिसेंबर 2024 रोजी रात्री उशिरा माझे पप्पा मस्साजोग येथून लातूरला आले होते। त्या दिवशी ते बरेच अस्वस्थ असल्याचं मला दिसलं। मी त्यांना काय झाले म्हणून विचारलं, तेव्हा त्यांनी मला जवळ घेऊन या संदर्भात माहिती दिली। सांगितलं की बाळा चांगला अभ्यास कर। त्यानंतरही मी वारंवार त्यांना विचारणा केली, तेव्हा त्यांनी मला 6 डिसेंबर 2024 रोजी आवादा कंपनीमध्ये वाल्मिक अण्णांची माणसे खंडणी मागण्याकरता आणि कंपनी बंद करण्याकरता कंपनीत आल्यानंतर मी त्यांना अडवले होते असं सांगितलं। तसंच कराड गँगची माणसे मला जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचे सुद्धा त्यांनी मला सांगितले। वाल्मिक कराडचा खास माणूस विष्णू चाटे फोन करून ठार मारण्याची धमकी देत आहे, त्यामुळे मला टेन्शन आलंय असं पप्पांनी सांगितलं होतं। माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असे ते मला म्हणाले। त्यावर मी त्यांची समजूत काढली, तुम्ही स्वतःसाठी काही करत नाहीत, तुम्ही गावासाठीच करताय, त्यामुळे काही चिंता करू नका असे म्हणून मी त्यांना धीर दिला। परंतु तरीही पप्पा खूप घाबरलेले होते असं वैभवीची हृदय पिळून टाकणारा आता जबाब समोर आलेला आहे। हा संवाद आता पोलीस जबाबामध्ये समोर आला। हा पोलीस जबाब आता पुढारी न्यूजच्या हाती लागला। तुम्ही गावासाठीच करताय, त्यामुळे काही चिंता करू नका असं म्हणून मी त्यांना धीर दिला, परंतु पप्पा तरी सुद्धा घाबरले होते असं आता वैभवीच्या या जबाबामधून समोर आलंय। विष्णू चाटेनं कॉल करून पप्पांना धमकावलं होतं अशी सुद्धा माहिती समोर आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुमित पवार आपल्यासोबत जोडलेत। मी सुमितकडे जाणार आहे। सुमित, खरं तर धमकावल्याचा प्रकार समोर आला, मात्र या दरम्यान छोट्या गोष्टीवरून जीवावर का उठताय असं सुद्धा संतोष देशमुख त्यावेळी म्हणाले होते असं आता वैभवीच्या जबाबातून समोर आलंय। काय अधिकची माहिती? संतोष देशमुख 2-3 दिवसा अगोदर वैभवीला भेटण्यासाठी गेले होते। वैभवी लातूर या ठिकाणी शिक्षणासाठी होती। यावेळी तिचे वडील संतोष देशमुख हे अस्वस्थ दिसून आले आणि तसेच तणावात देखील ते होते। त्यामुळे तिने वारंवार वडिलांना विचारणा केली की त्यावेळी ते वडील वैभवीला म्हणाले की माझे काही बरे वाईट झाले, आई वडील काळजी घे। वैभवीच्या जबाबात संतोष देशमुखांच्या या वाक्याचा उल्लेख करण्यात आला आहे। त्यानंतर वैभवी जेव्हा क्लासवरून घरी आले तेव्हा संतोष देशमुख यांना कुणाचा तरी फोन चालू होता। त्यावेळी त्यांच्यातले संभाषण वैभवीच्या कानावर पडले आणि तिने ते जबाबात मांडलेलं आहे। संभाषण असे होते की धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।